ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र. आजचा अध्याय 24. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. गुरुदेवाय नमः. श्री कुलदेवताय नमः. त्रिविक्रम भारती श्री गुरु नरसिंह सरस्वतींची दांभिक संन्याशी अशी निंदा करत होता. ते अंतर्ज्ञानांनी श्री गुरूंना समजले. त्यानंतर काय झाले ते मला सविस्तरपणे सांगा, असं सिद्धमुनी म्हणाले. नामधारका, ती मोठी एक अद्भुत कथा आहे. कुमसी गावाचा त्रिविक्रम भरती श्री गुरूंची दांभिक ढोंगी संन्यासी अशा शब्दात सतत निंदा करत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्री गुरूंना हे समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्री गुरूंनी ठरवले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली. हत्ती, घोडे, पायदळ शृंगारिले. श्रीगुरू पालखीत बसले. वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती त्याचे उपास्य दैवत नरसिंहाची मानसपूजा करत होता. त्या दिवशी नरसिंहाची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना. त्याचे डोळे मिटून खूप प्रयत्न केला, पण नरसिंहाची मूर्ती काही प्रगट होईना. आज असे का होत आहे हे त्याला काही समजेना. तो निराश झाला. माझी आत्तापर्यंतची सगळी साधना ही व्यर्थ गेली अशा विचाराने तो अगदीच निराश झाला, उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले तर नदीवरून श्री गुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत जे नरसिंह त्यांचीच मूर्ती दिसली. त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्री गुरूंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. हे सगळे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत हे सत्य की भास त्याला काही समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नरसिंहाला आपल्या उपास्य दैवताला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, आपण मला नरसिंह स्वरूपात दर्शन दिले. मी खरोखरच धन्य झालो. आपण ब्रह्मा विष्णू महेश रूप आहात. अविद्यमायाने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप हे केवळ अचित्य आहे. धर्मचक्षूंनी ते ओळखता येणार नाही. आपण खरोखरच नरसिंह आहात. आता मला निज रूपात दर्शन देण्याची कृपा करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निज स्वरूप दाखवले. त्यावेळी श्री गुरुदेवाला म्हणाले, तू आमची निंदा करतोस म्हणून आम्ही तुला भेटण्यासाठी आलो. तू मानसपूजेत नरसिंहाची मूर्तीची पूजा करतो. नरसिंहाचे तुला दर्शन झाले ना. जे नरसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का हे तूच ठरव. श्री गुरु असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय हा नाहीसा झाला. श्री नरसिंह सरस्वती आपले उपास्य दैवत नरसिंह एकच आहेत. श्री गुरु हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली. तो श्री गुरूंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप हे ओळखले नाही. आपण परमात्मा परमेश्वर आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळी काळालाही जिंकेल. आपण भवसागर तारक त्रैमूर्ती अवतार आहात. आज आपले चरण दर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल्य कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु त्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून ते म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही असा वर देऊन श्री गुरु गाणगापुरास परत गेले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, गुरु महात्म्य हे असे आहे. त्रिमूर्ती अवतार असलेले श्री गुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य रूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मपर्यंत नरकवास भुगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, गुरु हाच परमेश्वर आहे. तो परमेश्वर स्वरूप आहे असे वेद पुराणही सांगतात. म्हणून श्री गुरु त्रैमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ही ठेवावी व त्यांना शरण जावे.
श्री गुरुचरित्र कामधेनू आहे. या कलियुगातील ही अमृताची पानपोई आहे. ज्ञानीजन त्याचे सेवन करतात. सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात की हे श्री गुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठन करतील त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. अशा रीतीने गुरुचरित्रातील त्रिविक्रम भारतीचा उद्धार नावाचा अध्याय 24वा समाप्त. ओम श्री गुरुदत्तात्रेय नमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.